नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत वागळवाडी या ठिकाणी। वागळवाडी ठिकाणी असा एक इंजिनियर आहे, म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग शिक्षण घेतलंय, पण तो रस्त्यावर कलिंगड विकतो। तर आज त्याचा व्हिडिओ करायचं कारण असं की तो रोज 1 टन कलिंगड विकतो। गेले 15 दिवस झाले त्याने नीरा बारामती रस्त्यावरती हा कलिंगडाचा व्यवसाय सुरू केलाय। 15 दिवसात त्यांनी तब्बल 25 टन कलिंगड विकलेत। ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता, ह्या इथं पुढे ह्या इथं तुम्ही पाहू शकता, एक असं इथं शूटिंग घेतलं असं, हे 5 टन माल आहे। हा 5 टन माल हा 4 दिवसाला तो घेतो। आणि ह्याचं सांगायचं वैशिष्ट्य असं की हा एक फलटण तालुक्यातील गोकळी मेकळी या गावातील आहे। 2005 साली त्यांनी, हे समोर तुम्हाला जे दिसतंय ही वागळवाडी आश्रमशाळा आहे। ह्या वागळवाडी आश्रमशाळेत त्यांनी पहिलीला ऍडमिशन घेतलं आणि या ठिकाणी त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। आणि त्यानंतर त्यांनी सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनियरची पदवी मिळवली। पण इंजिनियरची पदवी मिळवून पण त्यांनी नोकरी केली नाही, त्याची आवड ही व्यवसायात होती। त्याच्यामुळे गेले 7 वर्षापासून तो कोविड पासून नीरा बारामती रस्त्यावर वागळवाडी या ठिकाणी तो दर हंगामातील फळे विकतो, म्हणजे आंबा असेल, चिक्कू असेल, पेरू असेल। आता कलिंगडचा हंगाम सुरू असल्याने तो कलिंगड विकतो। तो रोज या ठिकाणी तब्बल 1 टन कलिंगडाची विक्री करतो। अक्षय शेंगाडे आता आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याशी बातचीत करूया। नमस्कार। नमस्कार। आता तू रोज या ठिकाणी 1 टन कलिंगड विकतो, म्हणजे बऱ्यापैकी माहिती मी सांगितलेलीच आहे। आणि तू ह्या समोरच्या शाळेत शिकला, आश्रम शाळेत, बरोबर। आणि त्याच्या समोर ही म्हणजे कलिंगडचा व्यवसाय सुरू करून, म्हणजे प्रत्येक हंगामातून तू व्यवसाय सुरू करतो ह्याच ठिकाणी। बरं, काय सांगशील, ह्या धंदा का आवडतो तुला? म्हणजे तू इंजिनियर झालाय स्वतः, तरी नोकरी न करता तू फळांच्या व्यवसायामध्ये कसा काय आला? कोरोनाच्या काळात अनेकाचे व्यवसाय देशोधडी लागले, नोकऱ्या पण नव्हत्या। त्यावेळेस काय करायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर उभा राहिला होता समोर। त्यानंतर मी असं ठरवलं, आपण सर्वजण रोडा बसून काही ना काहीतरी विकत होते। मग मी आंबा घेऊन विकायला सुरुवात केली। आणि त्यानंतर असं कळलं की नोकरीत जाऊन पैसे महिन्याला पैसे येत होते समोर तिथं 10-12 हजार रुपये, पण इथं रोज 2,000 मिळतात। रोज 2,000 मग ते 2,000 म्हणलं, ते 2,000 कमवलेलं भारी म्हणलं, महिन्याने 12,000 येण्यापेक्षा 2,000 रोज कमवत असलं तर आपली प्रगती पण चांगली होईल। त्यामुळे मी व्यवसायाकडे कल केला, मी वळलो। मूळ गाव कुठलं तुझं? मूळ गाव माझं गोखळी मेकळी। आणि पहिलीला मी आश्रमशाळेत आलो, म्हणजे ह्या शाळेत हिथं शिकला, या समोरच्या आश्रमशाळेत। त्या शाळेपुढे आता फळांचा व्यवसाय करतो? हा, त्या शाळेपुढे फळांचा व्यवसाय, कारण की माझी ओळख निर्माण झाली आणि ओळखीच्या ठिकाणी व्यवसाय करायला, म्हणजे ह्या शाळेने तुला नाव दिलं, ओळख तयार केली, त्याच्या समोरच व्यवसाय करतो। बरोबर। आता कलिंगड कुठून घेतो, किंवा बागास तू विकत घेतो का व्यापाऱ्याकडून घेऊन विकतो? कसं आहे, कसं आहे? शक्यतो मी व्यापाऱ्यांच्या नादी लागत नाही, मी स्वतः बागा घेतो, फळ घेतो शेतकऱ्याला। जर व्यापाऱ्याकडून जर रुपया महाग मिळत असेल, शेतकऱ्याकडे रुपया स्वस्त मिळतो। आणि प्लस पॉईंट असा मिळतो की शेतकऱ्याचा माल चांगला असतो, शेतकरी ताजा माल तोडून देतो, त्यामुळे मी शेतकऱ्याकडेच जास्त ओळखतो। आणि शिवाय ग्राहकाला पण कमी ह्यात विक्री करता येते आपल्याला। हा, ग्राहकाला कमी व्यापारीमध्ये न आल्यामुळं ग्राहकाला कमी ह्यात कमिशन माझा थोडक्यात द्यावं लागत नाही कोणाला। हा, कमिशन मधलं जात नाही। रोज किती माल अंदाजे, किती कलिंगड विकतो किंवा किती किलो विकतो, कसं? मी रोज कमीत कमी 700-800 कमीत कमी टनभर विकून टाकतो माल। आणि 700-800 किलो म्हणजे 1 टनाच्या आसपास रोज विक्री होते। समोर ठेवलं की जाते की कापायचं कसं, खायला कसं कापून लावून द्या वस्तू। ओके,
Gracias.